असती. या कथेचा अनुसंधान असं आहे की भगवंताची आणि हनुमानजीची भेट झाली, पण हनुमानजीला वाटलं मी प्रभू रामचंद्राला भेटलोय आणि प्रभू रामचंद्राला वाटलं मी भरताला भेटलोय. अशी एकूणमाकाची स्थिती झाली आणि हनुमानजीला सांगायला चालू केलं, म्हणले बाबा मी भरत नाहीये, मी हनुमानजी आहे. असं त्या प्रभू रामचंद्राला सावध करू लागले. वेळी जाती प्रेमाची वेळ नेणे कार्याची, गोष्टी सांगितली भरताची तेने श्रीरामाची बोलला. प्रभू रामचंद्राची स्थिती अशी झाली की त्या हनुमानजीनं भरताची गोष्ट सांगायला चालू केलं आणि त्या प्रभू रामचंद्राला असं वाटलं की माझा भरतच आला की काय, असं त्या प्रभू रामचंद्राची स्थिती झाली. शक्ती भेदे सौमित्र जाणा पडिलासे, विसज्ञयासी करावे सावधान, रावण कंदन करावया. हनुमानजीनं सावध केलं आणि सांगू लागले, म्हणले आता काय करा, मी पर्वत घेऊन आलेलो आहे आणि आपल्या लक्ष्मणजीला जी शक्ती लागलेली आहे त्यांना सावध करण्याचं काम प्रभू रामचंद्रा तुम्ही एवढं करा असं सांगू लागले. मरकट पळे खाईर नेणे कार्य कार्यांतर, बहुत लाविलासे उशिरा क्षमा रोगवीर मज करो. माझी अशी स्थिती झाली, मी पाल्या खाणारा मरकट वाढणार आहे आणि माझ्याकडून थोडा उशीर झालाय, मला थोडी क्षमा करा असं हनुमानजी प्रभू रामचंद्राला आईचे बोलणे हनुमंत चरणा लागला त्वरित, सावध होवणी रघुनाथ काय बोलत कपिसी. प्रभू रामचंद्राच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं आणि त्या मारुतीने सांगितलं, म्हणले आता प्रभू रामचंद्र तुम्ही सावध व्हा. ऐकता भरत मौतले पोटी काही ना देखो दृष्टी तुझची मिठी घातली. मग प्रभू रामचंद्र सावध झाले आणि म्हणले मला बी कार्याची आठव राहिला नाही, मलाही त्या गोष्टीचं भान राहिलं नाही. आणि मी त्या रघुनाथानं काय केलं, म्हणले प्रभू रामचंद्रानं सांगितलं, म्हणले मला असं वाटलं की भरतच आला की काय म्हणून मी तुला मिठी घातली, मला माफ कर बाबा असं सांगू लागले. हा भरत प्रेम बोलला मी म्हणे भरतची आला, म्हणून कपी आलिंगीला मला असं वाटलं. प्रभू रामचंद्रानं सांगायला चालू केलं, म्हणले तुझी सांगत होतास ना गोष्टी ती मला असं वाटलं की माझा भरतच आला की काय म्हणून मी तुला मिठी मारली बाबा. धन्यवाद मुकुटे महाराज.